क्षण ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. साथीनं भावेश आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गणेश पगार विजयाकरता 54 धावसंख्येचं लक्ष घेऊन दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल गणेश पगार कमी गतीने टाकलाय आणि पहिल्या चेंडूवर इथे आवाज आलाय. हा आवाज पंचांच्या इशाऱ्याकरता काफी आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि त्या बोटाप्रमाणे सरळ पहिल्याच बॉलवर गोल्डन डक शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये गणेश पगार. आपल्या षटकातील पुढचा बॉल आपटून टाकलाय. यावेळेस मात्र बॉल येऊन बॅटला लागलाय. कळाला नव्हता त्यामुळे वळालाही नाही. विकेटच्या जवळच राहिला. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग झाली आहे. एक निर्धाव चेंडू. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इथे बॉल वळवण्याचा प्रयत्न त्या अनुषंगाने आले पण होते मात्र अखेरच्या क्षणी बॉल येऊन तिथे बॅटला लागला. गोलंदाजी इथे गणेश पगार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टप्पा अचूक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज गणेश पगार. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. इथे कॉलिंग मध्ये गडबड. माघारी जावं लागेल भावेश यांना. आज भावेश यांना हवी तशी बॅटिंग करता येत नाहीये. हवा तसा खेळ. यावेळेस मात्र बॉलला फक्त दिशा देण्याचं काम तिथे करायचं होतं मात्र बॉल निर्धावच्या स्वरूपाने आलाय. थोडंसं आपण बंदिस्त फलंदाजी पाहतोय. ती बेखौफ बेधडक फलंदाजी या आधीच्या मॅच मध्ये जी सुरू करावं लागेल. ही शांतता तर गरजेची आहे सध्या गोलंदाजी करणाऱ्या टीम करता. यावेळेस मात्र हा बॉल फुलर लेंथवर टाकला. तिथे एक सिंगल करता खेळलेत आणि सिंगल मिळवली आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे.